आगरी किचन स्टोरीजमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत। आज आपण बनवतोय वलकुंद्या। पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही कंदमुळे मिळतात। ही स्वच्छ धुवून घेऊ, कारण ही माती लागली ना ती काढून घेऊ। हे आता आपण धुवून घेतलेत, हे सोलून घेऊ आणि त्याचे मीडियम असे काप करून घेऊ। वलकुंद्यांचे काप आता आपण 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊ। इथे मी चुलीवर पाणी तापत ठेवले, त्याच्यामध्ये या वलकुंद्या आता टाकून घेते। आणि चांगले 15 ते 20 मिनिटे हे वलकुंद शिजत ठेवू। वलकुंद्या शिजताना याच्यातलं पाणी उतू गेलं पाहिजे, त्याच्यामुळे याच्यातला कडवटपणा कमी होईल। आता 20 मिनिटे झालेत, याच्यातलं पाणी आता आपण काढून घेऊन याच्यामध्ये दुसरं गरम पाणी टाकू। आपल्याला कडलेलं पाणीच टाकायचं आहे। पाणी टाकल्यानंतर पुन्हा याला चांगली 15 ते 20 मिनिटं उकळी घेऊ आणि परत याच्यातलं पाणी चेंज करायचं। आपण 2 पाणी बदललेले आहेत। आता तिसऱ्या पाण्यात आपण राख आणि निखारे टाकू। झाकण देऊ आणि रात्रभर आता असंच ठेवू। रात्रभर आपण वलकुंद्या ठेवलेल्या पाण्यात बघूया आता कशा झाल्यात ते। आता हे निखारे काढून घेते सगळे। मस्त रंग आलाय बघा। आणि या स्वच्छ पाण्यामध्ये आपण धुवून घेऊ। हळूवार हाताने एकदम राख लागलेली आहे ती काढून घेऊ। आता या सगळ्या वलकुंद्या मी धुवून घेतल्यात स्वच्छ। चुलीवर आता मी पाणी ठेवले। चला आता पुढे काय करायचं बघू। चुलीवर पाणी ठेवले मी, आता त्याला उकळी आले। मीठ टाकून घेते। वलकुंद्या हळूहळू या पाण्यामध्ये सोडायच्या, व्यवस्थित काळजीपूर्वक। तर याला चांगली उकळी येऊ, झाकण ठेवून घेते। चांगली उकळी आले, आता हे पाणी आपण काढून घेऊ। याच्यातलं आता पाणी मी काढून घेते आणि चुलीवर खर आहे त्याच्यावर 2 ते 3 मिनिटं या वलकुंद्या ठेवू, जेणेकरून त्याच्यातला पाण्यातला अंश असेल तो निघून जाईल। आषाढी एकादशीला आमच्याकडे या वलकुंद्या आवर्जून बनवतात। आता आपल्या वलकुंद्या तयार आहेत।